मित्रांनो नमस्कार. आज आपण स्ट्रोक या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत. तर होमिओपॅथीमध्ये देखील स्ट्रोकसाठी उपयुक्त औषधे आहेत, ही गोष्ट लोकांना माहीत नाही. स्ट्रोक म्हणजे ब्रेन अटॅक किंवा लकवा किंवा पॅरालिसिस. मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी फुटली असता हा त्रास उद्भवू शकतो, ज्याला ब्रेन हेमरेज असेही म्हणतात. यामुळे मज्जातंतूंची म्हणजे ब्रेन सेल्सची कायमस्वरूपी हानी किंवा नुकसान होऊ शकते. मेंदूच्या कोणत्या भागाला आणि किती नुकसान झाले यावर स्ट्रोकचे दीर्घकालीन परिणाम अवलंबून असतात. स्ट्रोक नंतर लवकरात लवकर उपचार मिळाले तर पुनर्वसन उत्तम प्रकारे होऊ शकते आणि बरेच लोक पुन्हा कार्य करू शकतात. इस्केमिक स्ट्रोक म्हणजे काय? जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी ब्लॉक होते किंवा अडथळा निर्माण होतो, म्हणजे रक्ताची गुठळी, रक्त साकळणे, रक्त गोठणे होते, ज्याला की थ्रोम्बस असे म्हणतात. स्ट्रोकचे कारण काय आहे? उच्च रक्तदाब हे स्ट्रोकचे मुख्य कारण आहे. जेव्हा धमन्यांमधील रक्ताचा दाब, प्रेशर, स्पीड खूप जास्त वाढतो तेव्हा असे होते. जेव्हा एखादा व्यक्ती खूप जास्त स्ट्रेस घेतो, टेन्शन घेतो किंवा सतत त्याच्या डोक्यामध्ये काही ना काही चालू असतं, तर त्यामुळे देखील रक्तदाब वाढू शकतो. तसेच मधुमेह, हृदयविकार आणि धूम्रपान किंवा मद्यसेवन यामुळे पण होऊ शकतो. आता हा रोग कोणाला होऊ शकतो? आनुवंशिकता असल्यास, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असलेल्यांना, धूम्रपान, अल्कोहोलचं अतिरिक्त सेवन करणारे, नैराश्य आलेले, सतत मानसिक तणावाखाली राहणारे. स्ट्रोकमुळे शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा किंवा अर्धांगवायू होऊ शकतो. परिणामी संतुलन आणि समन्वयामध्ये समस्या, अडथळे निर्माण होतात. उजव्या बाजूचा स्ट्रोक शरीराच्या डाव्या बाजूला प्रभावित करतो, तर डाव्या बाजूचा स्ट्रोक शरीराच्या उजव्या बाजूला प्रभावित करत असतो. आता ब्रेन स्ट्रोकची लक्षणे ओळखायची कशी? शरीराचे संतुलन बिघडणे, बधिरपणा येणे, चालताना अडखळत चालणे, डोळ्यासमोर अंधारी, अशक्तपणा, एका बाजूच्या हातापायाची ताकद कमी होणे, तीव्र असह्य डोकं दुखणे, धुरकट किंवा दुहेरी दिसणे, स्मरणशक्तीवर परिणाम होणे, तोंड वाकडे होणे, बोबडी वळणे, लकवा येणे. आता आहार काय घ्यायला पाहिजे? असं जेवण करा की ज्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असेल, ज्याने कोलेस्ट्रॉल, ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटची मात्रा ज्या पदार्थांमध्ये कमी असेल. ऑक्सिडंट्स, विटॅमिन ई, विटॅमिन सी, विटॅमिन ए ची मात्रा अधिक असेल असे पदार्थ घ्यावे. अद्रकचे सेवन करा, कारण ह्यामुळे रक्त पातळ होते. ओमेगा फॅटी ॲसिड युक्त पदार्थ जसे की मासे, अक्रोड, सोयाबीन हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात आणि रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण कमी होते. फळांमध्ये जसं जांभूळ आहे, टोमॅटो, गाजर आणि हिरव्या पालेभाज्या नक्की खा, कारण त्यात ऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. व्यायाम, स्ट्रेचिंग व्यायामामुळे रक्तप्रवाह वाढू शकतो आणि हालचालही सोपी होते, ॲक्टिव्हिटी वाढते. तसेच नेहमी सकारात्मक विचार करा, स्वतःला उभारी द्या. तुम्ही जर ठरवले तर तुम्ही ह्या आजारातून बाहेर पडू शकता. या आजारावरती तुम्ही मात करू शकाल, पूर्णपणे बरे होऊ शकता. सोबत होमिओपॅथिक औषधी नक्की घ्या. धन्यवाद.